बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणायचं काय नेमकं? डॉक्टर बाबासाहेबांना अर्थशास्त्रज्ञ म्हणायचं किंवा राजकारणी म्हणायचं किंवा समाजशास्त्रज्ञ म्हणायचं, शैक्षणिक राजकीय प्रत्येक क्षेत्रात त्यांनी ते काम केलेलं आहे. ते काम न भूतो न भविष्यतो असं काम त्यांनी केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक विचार होता. जगानं या विश्वरत्नाला एक सिम्बॉल ऑफ नॉलेज याची पदवी दिली. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानाचं जर एक काहीतरी चिन्ह आहे असं चिन्ह आपल्याला सांगता येईल. जसं बेरीचं चिन्ह आहे, वजाबाकीचं चिन्ह आहे, गुणाकाराचं चिन्ह आहे, भागाकाराचं चिन्ह आहे, तसं एक नॉलेजचं जे ज्ञानाचं जे चिन्ह आहे जगानं जे स्वीकारलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि बाबासाहेब यांचं नाव त्यांच्या आईवडिलांनी जे ठेवलं ते यासाठीच ठेवलं असेल किंवा बाबा या शब्दामागे म्हणजे माया करणारा. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पूर्ण भारताची जी माया केली, प्रत्येकाला प्रत्येकाचे अधिकार त्यांनी दिले. स्त्रियांना अधिकार दिला, पुरुषांना वेगळा अधिकार दिला. त्याच्यानंतर जे शिक्षण घेणारे जे विद्यार्थी होते त्यांच्यासाठी बी त्यांनी एक वेगळे लॉज तयार केले. भारताचं संविधान 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसात त्यांनी पूर्ण केलं आणि ते संविधान जगाला हिवा वाटावा असा 134 देशाचा अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारताचं संविधान दिलं. त्या संविधानामध्ये सर्वांना सारखे हक्क दिले. मूलभूत गरजांसाठी सर्वांना समान कायदा त्यांनी तयार करण्याचा प्रयत्न केला आणि पूर्ण भारताच्या विविध जाती विविध धर्म त्यांनी 4 याच्यामध्ये विभागले. एक SC ST OBC आणि सर्वसाधारण या पूर्ण याच्यामध्ये पूर्ण भारत आपला त्यांनी बसवला आणि प्रत्येकाला वेगवेगळे अधिकार देण्याचं त्यांनी काम केलं. हिंदू कोड बिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणला. त्यामध्ये महिलांना त्या टायमाला अधिकार नव्हता, हिस्सा भेटत नव्हता, वावर ते याच्यामध्ये त्यांचं नाव नव्हतं, वारसामध्ये नाव लागत नव्हतं आणि त्यांच्या मुलांचं पण ते हिंदू कोड बिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लावला. आणि आपण एक शिक्षण घेता घेता आपलं पूर्ण आयुष्य निघून जातं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विविध देशात शिक्षण करून त्यांच्या इतकं उच्च शिक्षित अर्थशास्त्रज्ञ पदवी घेणारे त्या टायमाचे जगातील जे एकमेव व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. अर्थामध्ये त्यांनी जे हे केलं, द प्रॉब्लेम ऑफ रुपी, हे तिथेच त्यांनी जेव्हा तयार केलं त्याच्यावरच आपलं जे भारतीय RBI बँक आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ही बँकेचं तिथेच त्याच्यावरच आज आपली बँक ते सगळं ते चालू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा सुरुवात केली तर त्या टायमाला त्यांना वर्गाच्या बाहेर बसून त्यांना शिकवलं गेलं. पण आज उलट झालं. 134 देश आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिकवत आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर बोलायला गेलो तर त्यांचं